कमी गोड खाणारे सुद्धा आवडीने खातील असे बिना पाकाचे गोड चिरोटे. आपण 15 मिनिटात 15 चिरोटे करणार आहोत आणि ते पण अगदी झटपट. एकदा का साहित्य आणि प्रमाण कळलं की नाही की तुम्ही तुमच्या पटीत हवं तेवढं साहित्य वाढवून भरपूर सारे करू शकता. खूप सारे लेअर कुरकुरीत आणि असे हे गोड बिना पाकाचे चिरोटे. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळी परफेक्ट मेजरमेंट्स आहेत. तर इथं मी 1 कप मैदा घेतलेला आहे. त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. तर 1 कप मैद्यासाठी छोटा 1 कप म्हणजेच अर्धी वाटी बारीक रवा, म्हणजे निम्म्याला निम्मं असं प्रमाण घ्यायचं आणि 2 चमचे साजूक तूप. आता हे तूप जे आहे ना ते सगळं या रवा मैद्याच्या मिश्रणामध्ये एकत्र करायचं आणि व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं. छान असं चोळून घ्यायचं, म्हणजे हाताला ते गरम लागेल एवढा वेळ तरी आपल्याला ते चोळावं लागतं. आणि त्यानंतर काय करायचं तर चाळणी, पिठाची चाळणी जी असते त्या चाळणीमध्ये हे मिश्रण चाळून घ्यायचं. म्हणजे काय होतं तर आपले चिरोटे झटपट आणि हलके होतात. म्हणजे इतके हलके होतात की नाही की तेलावरती तरंगायला लागतात. पुढे जाऊन तुम्ही ते बघालच. आता हे राहिलेलं जे वरती चाळणीतला चाळ आहे ना तो पण हाताने चोळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळं चाळलेलं पीठ मिसळून घ्यायचं. चाळल्यानंतर पीठ हलकं होतं आणि त्यामुळं चिरोटे हलके व्हायला मदत होते. आपल्याला कुठलाही सोडा वापरायचा नाही आहे किंवा काही वापरायचं नाही. आता या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि निम्मं दूध आणि निम्मं पाणी असं 1 वाटी मिश्रण तयार केलं. ज्या वाटीने तुम्ही मैदा घेणार आहात त्याच वाटीचं हे माप आहे. त्याच मापाने दूध आणि पाणी एकत्र करून घ्यायचं आणि छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा. आता हा गोळा आपण एका बाजूला ठेवून देऊयात आणि इकडं साखरेची पिठी साखर करून घेऊयात. आता आपली पिठी साखर पण करून झाली. आता आपला साठा तयार करूयात. 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचाभर तेल किंवा तूप काहीही चालेल, ते दोन्ही एकत्र करायचं आणि हाताने छान असं फेटून घ्यायचं. दोन्ही फेटून झालं की आता हे आपण जे मळून ठेवलेलं पीठ आहे ना त्या पिठाचे एकसारखे मध्यम आकाराचे 4 गोळे करायचे. या मेजरमेंटमध्ये बरोबर 17 छान असे चिरोटे तयार होतात. तर हे 4 आपले गोळे करून झाले. आता हे गोळे जे आहेत ना ते हातावरती एकसारखे करून घ्यायचे आणि ह्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या. आपण जेवढी चपाती लाटतो, पोळी लाटतो ना तेवढ्या आकाराची साधारण ही लाटी होते. तर आता ही आपण छान लाटून घेऊयात. जरी जाड राहिली तरी काही हरकत नाही आहे. चिरोटा पण आतमध्ये लेअरवाला होतो. आता काचेच्या बाऊलवरती हे पालथे घालूयात, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत. आणि अशा हे आपल्या चारीच्या चारी पोळ्या आपण लाटून घेऊयात. हे चारीच्या चारी लाटून झाल्या की नाही की त्याच्या पुढची प्रोसिजर आपल्याला करायची. तर एवढ्या चपातीच्या आकाराच्या आणि जरी वेडेवाकड्या झाल्या तरी काही हरकत नाही. चिरोटे काही वेडेवाकडे होणार नाहीत. एकसारखे दिसायला छान आणि भरपूर लेअरवाले चिरोटे. आणि हो, अजिबात पाक न करता, म्हणजे पाक बिघडण्याची भीती नाही किंवा कमी पडण्याची भीती नाही आणि चिरोटे हवे तेवढे गोड होतील. तर आता इथं आपल्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत. आता या पोळ्या ज्या आहेत ना त्या पोळपाटावरती पसरून तयार केलेला साठा जो आहे ना तो याच्यामध्ये लावून घेऊयात. तांदळाची पिठी आणि तेल किंवा तूप. आता त्या एकावर एक पोळी ठेवायची आणि प्रत्येक पोळीच्यामध्ये हा साठा बोटाने पसरून घ्यायचा. 1-1 चमचा पुष्कळ होतो. 1-1 चमचा जरी असेल ना तरी बास. आता काय करायचं तर हे सगळं हाताने पोळी काठापर्यंत दाबायची. म्हणजे जे आपले जाड झालेले काठ आहेत ना ते पातळ होतात आणि एकसारखा गोळा तयार होतो. आता हे सगळं आपण छान असं लावून घेतलेलं आहे. साठा जर का अगदी थोडासा राहील तर राहिलेला साठा आपल्याला नंतर असं वळकुटी करताना मध्ये वापरता येतो. तर अशी वळकुटी करून घ्यायची, गोल मस्त असा रोल करायचा आणि हा रोल अर्धा इंच अंतरावरती आपल्याला कापून घ्यायचा आहे. आता तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट जर हवं असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्स बघा. डिस्क्रिप्शनमध्ये मी जे साहित्य लिहून देते तेवढंच साहित्य काढा आणि त्याच्यामध्ये बरोबर असे 17 चिरोटे करा. आहे की नाही भारी ट्रिक. आणि याच प्रमाणात तुम्हाला हवं ना तेवढं पीठ तुम्ही वाढवून, सगळं साहित्य वाढवून मस्त असे चिरोटे त्या क्वांटिटीमध्ये करू शकता. आता मला हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे की चिरोटे अगदी सोप्या पद्धतीनं भरपूर लेअरवाले आणि मस्त असे होतात. तर आता हे आपण कापून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे आपल्याला बाऊलमध्ये ठेवून द्यायचे आहेत.
आणि इथनं पुढचं काम मात्र अगदी सावकाश हलक्या हाताने करायचं. काय करायचं चला दाखवते. हे असे एक एक वरती ठेवलेले घ्यायचे हातावरती, थोडंसं बोटाने चेपवायचे. लेयर तुम्ही आत्ताच बघू शकता कसे दिसतात. आणि मग एक फक्त लाटणं फिरवायचं सरळ, म्हणजे त्याला आपल्याला लंबगोल एवढाच आकार द्यायचा आहे. खूप लाटायचं नाही आणि जोरही लावायचं नाही. जिकडे जाईल तिकडे लाटणं गेलं ना तरीही चालेल. फक्त अगदी सावकाश हे काम करायचं, म्हणजे आपले लेयर छान होतात. आणि हे लेयर जर अशी सुटायला लागली ना तर पुन्हा एकदा लाटण्याने किंवा बोटाने सावकाश दाबायचे आणि सगळे लाटून घ्यायचे. आता एक एक करून सगळे लाटून झालेत. आता तुम्हाला माझी नेहमीची सवय माहिती आहे, म्हणजे स्वयंपाकघरातलं टाईम मॅनेजमेंट म्हणायला हरकत नाही. आपला वेळ जर वाचवायचा असेल ना तर सगळं झाल्यानंतर तेल तापत ठेवण्यापेक्षा थोडंसं काम उरकत आलं की मी तेल तापत ठेवते, म्हणजे तेल तापवायला वाट बघावी लागत नाही. तर आता बारीक गॅसवरती मी इकडं तेल तापत ठेवलेलं आहे आणि इकडं आपले चिरोटे लाटून घ्यायचे चाललेत. अगदी सावकाश हलक्या हाताने आपल्याला लाटायचे. आता तुम्हाला कळेलच की लाटतानाच जर एवढे लेयर आहेत तर तळल्यानंतर किती होतील. आणि हे पीठ जेवढं भिजेल ना तेवढे मस्त असे भरपूर लेयर सुटतात. म्हणून जर का तुमच्याकडे वेळ असेल तर सकाळच्या वेळात पीठ भिजवून ठेवा आणि दुपारी करायला घ्या, किंवा एक 2-3 तास तरी मध्ये गॅप असावी. अशा ह्याने जर करून घेतलेत ना एकदम खुसखुशीत, हातावरती घेतले ना की लगेच चुरले जातील आणि तोंडात टाकले तर तोंडात लगेच विरघळतील. तर आता तयार आहे आपलं तापलेलं तेल. तेलामध्ये जेवढे मावतील तेवढेही सोडायचे. पहिल्या लॉटमध्ये मी 4-5च सोडले आणि दुसऱ्या लॉटमध्ये मात्र भरपूर असे सोडले. आणि आता काय करायचं तर झाऱ्याने कडेने तेल उडवायचं. असं असं जेव्हा तुम्ही तेल उडवाल त्यावेळेला त्याचा एक एक लेअर सुटत जातो. आतमध्ये चिरोटा अजिबात कच्चा राहत नाही. आणि पोळी जेवढी तुम्ही पातळ लाटाल ना तेवढा चिरोटा पातळ होतो, हे खरं आहे. पण तो करपायची शक्यता जास्त असते. तर मध्यम आकार ठेवायचा, खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही. आता तळायची ट्रिक बघा. लालसर होईतोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती तेल उडवत राहायचंच आहे आणि नंतर मात्र झाऱ्याने पालथे करायचे. स्वयंपाकघरातली प्रत्येक गोष्ट ना आपल्याला अनुभवाने शिकायला मिळते आणि त्यातूनच आपल्याला कळत जातं की गेल्या वेळी केलेली चूक यावेळी करायची नाही आणि व्यवस्थित करायचं. तर एकदा असंच झालं होतं की चिरोट्याच्या पाऱ्या एकदम पातळ लाटल्या होत्या आणि चिरोटे तेलात सोडले. तेल तर तापलेलं आणि तेलात सोडले की लाल भडक उठायला लागले, म्हणजे झारा लावायला सुद्धा वेळ नाही, एवढ्या पटापट ते तळले जायला लागले. तेव्हापासून ठरवलं की थोडीशी जाडसर पारी राहिली तरी चालेल, मंद आचेवरती व्यवस्थित तळायचे, म्हणजे आतमध्ये कच्चे राहत नाहीत आणि चव तर एकदम भन्नाट होते. आणि हो, एक महत्त्वाची टीप की काही जण म्हणतात की तेल आणि तूप एकत्र खाऊ नये, म्हणून तर मी तुम्हाला साटा करताना दोन्ही ऑप्शन दिले होते की तुम्ही चिरोटे जर का तुपात तळणार असाल ना तर साट्याला तूप घाला, नाही तर मग सरळ तेल घाला, काही फरक पडत नाही. याहीपेक्षा अजून एक भन्नाट टीप सांगते. आपण जी तांदळाची पिठी वापरली ना त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता. कॉर्नफ्लॉवर नसेल, तांदळाची पिठी नसेल तर साबुदाण्याची पिठीसुद्धा वापरू शकता. या दोन्ही तिन्ही कुठल्याही पिठी तुम्ही लावल्यात ना तरी चालेल. हे बघा, आता तुम्ही बघा, लेयर तर तुमच्या समोरच आहेत. मस्त असे लेयर तयार झालेत. झाऱ्यातून खाली पडतात म्हणून पुन्हा एकदा फिरवून फिरवून तेलातून काढून घेतले. आपलं तेल अजिबात लाल झालेलं नाही आहे, कुठंही मैदा लागलेलं नाही आहे. शेवटच्या लॉटपर्यंत आहे असं आपलं तेल राहणार आहे. तेल करपत नाही आणि कच्चंही राहत नाही. आणि जेव्हा आपण मोठ्या गॅसवरती पदार्थ तळतो की नाही त्यावेळेला एकतर तो करपण्याची भीती असतेच, पण तेल पण खूप तापतं आणि त्या तेलाचा उग्र वास येतो. असं होऊ नये ना, असं वाटत असेल तर तेल फक्त एकदाच कडकडीत तापवून घ्यायचं आणि नंतर गॅस बारीक करायचा आणि दिवाळीचं सगळं तळण मंद आचेवरती तळायचं. म्हणजे खरं तर चायनीज पदार्थ जे असतात ना ते फक्त मोठ्या आचेवरती करावेत करताना, आणि आपले जे भारतीय किंवा महाराष्ट्रीयन फोडण्या वगैरे आहेत किंवा रोजचे जे पदार्थ आहेत तेलातले ते ना एकदा तेल तापवून घेऊन नंतर गॅस बारीक करून मंद आचेवर करावेत. चवीतला फरक तुम्हाला नक्की जाणवत असेल. चिरोटे हा पदार्थ असा आहे ना, आवडतो सगळ्यांना, पण पारंपरिक पद्धतीनं करायला गेलं ना तर तो अगदी किचकट होतो आणि मग करायचं उरकत नाही, कंटाळा येतो. या पद्धतीनं एकदा चिरोटे नक्की करून बघा.
भरपूर सालेलेस आणि जर का तुम्ही याच्यावरती साखर घातली नाहीत ना तर खारीसारखे खायलासुद्धा खूप छान लागतात. तेल पित नाहीत हे महत्त्वाचं. आणि पाकातल्या चिरोट्यासारखा पाक करायचा, उरलेल्या पाकाचं काय करायचं किंवा पाकात घातल्यानंतर मऊ झाले हेही काही टेन्शन नाही. पाकातले चिरोटे फक्त एक एक चिरोटा उचलून खाल्ला जातो, पण राहिलेल्या पाकाला मात्र कोणी बघत नाही. तर त्याच्यावरती ही ट्रिक. आता तळून घेतलेले सगळे चिरोटे आपण काढून घेऊयात आणि त्याच्यावरती तुम्हाला हवी तेवढी पिठी साखर तुम्ही घालू शकता. पिठी साखर घालायची हो, पण पिठी साखर घालायची कधी? गार झाल्यानंतर नाही. कोमट असतानाच पिठी साखर घालून घ्यायची आणि एक एक उचलायचे, खायला घ्यायचे. बघा मस्त दिसतात की नाही? हाताने चुरून पण बघा, तुम्हाला कळेल. आणि लेअर पण बघा. पिठी साखर घातल्यामुळं काय होतं तर ज्यांना कमी गोड हवं आहे ते थोडी घालतील, ज्यांना खूप गोड हवं आहे ते भरपूर घालतील. येणारी दिवाळी तुमची खूप गोड जाओ ह्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार.